रिचा बेटिया, तुम्हें इस बिल्डिंग के 16वें माले पे जाना है। अयो, एवढ्यावर जायचं रे? जी। तू रुचा आहेस ना? वय चल, तुझे आई बाबा वाट बघते तोर। ते इकडं कशा पायी आलेत आणि मला का वर बोलवलंय? ते तुला वर आल्यावरच कळेल। चल चल। फिक्र न करो बेटा, तुम जाओ, मैं अस्पताल जाता हूँ। तुम जाओ। चला। रामशरण भैया, अरे बेटा तुम यहाँ कैसे? मी ते मैत्रिणीकडे आले होते। तुम्ही काय करताय? मैं अस्पताल जा रहा हूँ। मी पण येते, मला बोलायचं तुमच्याशी। चलो आओ। प्राचीताई, चारू आल्यावर मला तिची उलट तपासणी करावी लागेल। तुम्हाला वाईट वाटेल थोडंसं, पण माझा नाईलाज आहे, हे आवश्यक। पण तुम्ही तिला ह्यांच्याप्रमाणे सारखं सारखं चारू का म्हणताय? रुचा का नाही? हो, कारण ती चारू आहे की रुचा हे अजून सिद्ध व्हायचं आहे ना। इनफॅक्ट हे शोधून काढण्यासाठीच तुम्ही माझ्याकडे आलात, आणि ती सुद्धा तिचं नाव चारूच सांगते, हो ना? ये चारू, बस। आम्ही तुला काही प्रश्न विचारणार आहोत, त्याची न घाबरता उत्तर द्यायची। मी कोणाच्या बाळाला बी घाबरत नाही, आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर मी का देऊ? तू मॅडमना उलट बोलतेस, म्हणजे तूच खोटारडीस। विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देऊन कसं चालेल? त्यासाठीच तर तुला इथं बोलवलंय। असं आहे वय? मग मला इथं थांबायचंच नाही। रुचा, असं करू नकोस ग। मला कुणी रिचा बिचा म्हणू नका, मी चारू आहे तेच बरं आहे। जो तो उठतो तो माझ्यावर शंका घेतो, मला उलट सुलट प्रश्न विचारतो, आणि ती नेहान मावशी तर नेहमी पाण्यातच बघत असतात मला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा बार? बघूया.